मालेगाव स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या हाती 2 मोटरसायकल चोर सापडले आहेत। पोलीस चौकशीत त्यांनी आणखी 2 सहकारी चोरट्यांची नावे सांगितली असून पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 18 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत। तसेच ज्यांच्या मोटरसायकली चोरीस गेल्या आहेत त्यांनी कागदपत्रांसह आयशानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी हे मोटरसायकल चोऱ्यांच्या समांतर तपासीत करत असताना गुप्त खात्यामार्फत माहिती मिळाली की मौसम पूल परिसरात 2 संशयित चोरीच्या मोटरसायकली घेऊन येणार आहेत। त्यानुसार सापळा रचला असता साद मोहम्मद इरफान आणि मोमीन मोहम्मद दानिश हे पोलिसांच्या हाती सापडले। त्यांच्याकडील हिरो पॅशन प्रो मोटरसायकलीच्या कागदपत्रांबाबत विश्वासात घेऊन चौकशी केली असता ही मोटरसायकल नया इस्लामापूर भागातून चोरल्याचे त्यांनी कबूल केले। याबाबत आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। या दोघांनी आणखी चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या 2 साथीदारांची नावे सांगितली। या चौघांनी मालेगाव शहर व ग्रामीण भागातून विविध ठिकाणांहून 7 मोटरसायकली चोरी केल्या असल्याची कबुली दिली आहे। तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 3,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामुळे आयशानगर व रमजानपूर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या काही दिवसात मालेगाव शहरातून चोरीस गेलेल्या 18 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत। त्यामुळे अटक केलेल्या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। त्यामुळे मालेगाव शहर व ग्रामीण भागातील ज्या नागरिकांच्या मोटरसायकली चोरीस गेल्या आहेत त्या नागरिकांनी गाडीच्या कागदपत्रांसह आयशानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। तसेच नागरिकांनी यापुढे जुनी मोटरसायकल खरेदी करताना मूळ कागदपत्रांची पडताळणी करून दुचाकी खरेदी करावी असे आवाहन देखील स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे।